नमस्कार मित्रांनो, आर-टी प्रवेशासंदर्भात प्रतीक्षेत असलेल्या पालकांसाठी आनंदाची बातमी. आर-टी लॉटरी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये आपली नाव आली आहे का नाही हे कसे चेक करायचे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. आर-टी यादी पाहण्यासाठी आपल्याला गुगल सर्च बारमध्ये आर-टी हे असे सर्च करायचे आहे. आर-टी हे असे सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट आपल्याला समोर ओपन होईल. त्यावरती क्लिक करून घ्यायचे आहे आपल्याला. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस समोर येईल. यामध्ये काही सूचना दिल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. आर-टी-सी 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. निवड यादीतील प्रवेशपात्र पालकांना पालकांचे अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांचा मूळ प्रती व संक्षिप्त प्रती घेऊन जाव्यात. तसेच आपापल्या मिळालेल्या अलॉटमधील लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी. पालकांनी आपल्याबरोबर आर-टी पोर्टलवर असलेल्या हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जावे. तसेच आर-टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 24-25 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेशपात्र पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील. परंतु पालकांनी फक्त SMSवर अवलंबून न राहता आर-टी पोर्टलवरील अर्जाची स्थिती व टॅब व आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी. अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व संक्षिप्त प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित नमुनीत आपल्या मुदतीत प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे. व तसेच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा अनुक्रमे SMS पाठवले जातील. राज्य सारांश एकूण निवड 93,009 आणि एकूण प्रतीक्षा निवड 71,276 असे लागले आहे. तर यामध्ये आपण पाहू शकता की बरेच काही ऑप्शन आपल्याला दिसत आहेत यामध्ये. तर यामध्ये आपण आता आपली लॉटरी लागली आहे का नाही ते कसे पाहायचे. तर यामध्ये आपण येथे पाहत आहोत की तर यामध्ये मूळ निवड यादीमध्ये आपण सिलेक्ट केल्यानंतर शैक्षणिक वर्ष 24-25 व जिल्हा निवड असे येईल. यामध्ये आपला जिल्हा निवडून गोवरती जाऊन आपल्यासमोर असं एक निवड सूची PDF डाउनलोड करा असे एक येईल. ते डाउनलोड करून आपण इथे पाहू शकता. तसेच आपण प्रतीक्षा यादीही पाहू शकता. अशा प्रकारे आपण आपले नाव आले की यादीमध्ये पाहू शकता.